ज्या वेळेला काही वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे मोर्चे निघाले, गुजरातमध्ये गुजराती समाजाचे पाटीदार समाजाचे पटेल समाजाचे, राजस्थानमध्ये गुर्जर समाजाचे आणि हरियाणावरती जे जाट समाजाचे मोर्चे निघाले की आम्हाला पण पाहिजे. मग अशा वेळेला हा EWSचा जो आहे त्याचा हा एक पर्याय जो आहे पुढे आला आणि त्याच्यामध्ये जे आहे हे जे स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स सेंट्रल गव्हर्नमेंट जो ॲक्ट बनवला त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे, वाचूनच दाखवतो. हाऊएव्हर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ऑफ सिटीजन्स were not eligible for the benefit of reservation with a view to fulfill the mandate of Article 46 and to ensure that the economically weaker sections of citizens to get a fair chance of receiving higher education and participation in employment in the services of the state, it has been decided to amend the Constitution of India. हे त्यांनी चक्क लिहिलेलं आहे की ज्यांना दलित वर्गात, आदिवासी वर्गात, OBC वर्गात जे बसत नाही परंतु आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत, पण ते सामाजिकदृष्ट्या मागास नाही. हे जे रिझर्वेशन आहे 50% आतलं हे सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांचं आहे. 50% आपण जे म्हणतो ते सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आलंच, पण सामाजिक दृष्ट्या सुद्धा. पण असे काही समाज आहेत, गरीब आहेत, अशिक्षित आहेत, पण सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत. त्याच्यासाठी हा हे EWS जे आहे त्यांनी काढलेलं आहे आणि हे त्याच्यामध्ये त्यांच्या स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन्समध्ये जे आहे ना पूर्णपणे त्यांनी ते म्हटलेलं आहे. आता इथे सुद्धा जे आहे त्याप्रमाणे